कसे आहात सगळे? खूप दिवसांनी लाईव्ह आली आहे. येस, खूप दिवसांनी आली आहे बिकॉज आम्ही काहीतरी प्लॅन करतोय बरंच मोठं आणि त्याच्यावर काम चालू आहे. सो आज मंडे आहे तरी पण आम्ही सगळे आउटलेटला आलो आहे आणि त्याचीच तयारी चालू आहे. सो लेट सी काय काय आहे. थोडीशी झलक दाखवते, सगळं नाही दाखवू शकत बिकॉज झाल्यावरच दाखवेल, सगळं झाल्यावर दाखवेल. पण इथे काय सीन आहे ते मी दाखवते. उत्कर्ष काय चालू आहे? आपण जर ते नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं ना 25 ते 30 प्रोडक्ट लॉन्च करताय. ओके सो ते डिटेल्स करतोय कारण त्याचं अप्रुव्हल घ्यावं. अप्रुव्हल घेण्यासाठी त्यांना सगळे डिटेल्स लागतील मॅडम. ओके सो ते डिटेल्स करते. ओके काय काय डिटेल्स विचारते ती? बरेच डिटेल्स. कोणाकडनं बनवले, किती आली प्राइसिंग, कितीला विकायचे, किती कॉस्टिंग आली आणि क्वालिटी बेस. मेन म्हणजे तिचा प्रश्न क्वालिटीचा असतो की हे असं नाही चालणार, तसं नाही चालणार, हे असं नाही विकायचं, हे चेंज करून द्या. सो क्वालिटीवर असतं. सो येस, उत्कर्ष इज वर्किंग ऑन दॅट. सो आईकडनं अप्रुव्हल घेण्याच्या आधी तो काम करतोय. आणि अजून दुसरं काय लॉन्च करणार आहे आपण? बाकी आपल्याकडे खूप सारी गोष्टी आहेत पण ते आपण आता सांगूच. ओके ओके त्याच्यावर काम करतोय त्याच्यावर. येस. सो येस आई, तुला दाखव. आईचा अप्रुव्हल आल्याशिवाय ते प्रोडक्ट लॉन्च नाही होत. सो आई कसं सगळ्यांना आधी हाय म्हण. सगळ्यांना आधी हॅलो सगळे. येस. सो आता व्हॉट ही वॉज वर्किंग ऑन इज आई त्याला माहिती आहे पद्धत बेसिकली की आईकडे एखादं प्रोडक्ट जर लॉन्च करायचं असेल आणि ते आईकडे न्यायचं असेल तर ती भरपूर प्रश्न विचारते आणि बेसिक प्रश्न विचारते. आणि जर त्याची तयारी म्हणून तो आधी दाखवत पण नाही. हे सगळे बरेच प्रोडक्ट आहेत त्याच्या इथे पण दाखवत पण नाही. सगळी तयारी करणार, सगळ्या प्रश्नांची उत्तर घेणार, नंतर आमच्या सीईओच्या डेस्कवर जाणार ते. सो आम्ही तिला गमतीने सीईओ पण म्हणतो आणि ती कारण सीईओ सारखेच प्रश्न विचारते. सो हो म्हणजे मी तिला गमतीने म्हणते पण बिकॉज इट्स नॉट अबाउट, बिकॉज ती बेसिक प्रश्न विचारते जे रिलेव्हंट असतात. आणि सगळ्यात तिच्यात प्रश्न विचारण्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की कस्टमर सॅटिस्फॅक्शन, क्वालिटी प्रोडक्ट देणं. ती बेसिकली सीईओपेक्षा ना बिझनेस ॲज अ को फाउंडरपेक्षा ती ऑपरेशन हेड जास्त असते. हू वॉन्ट्स टू डिलिव्हर अ व्हॅल्यू टू द कस्टमर्स अँड चांगले डिझाईन, उत्तम क्वालिटी. आणि अजून काय लॉन्च करायचं आहे? अजून बरंच खूप काही लॉन्च करायचंय. आता खूप कमी दिवस आहेत. काही दिवसाने मग दिसेलच. ओके. येस. सो थँक्यू. सो वी आर वर्किंग ऑन दॅट. आणि आत्ता मी सगळं रिव्हील नाही करत आहे बिकॉज एकच कारण आहे त्याला, बिकॉज लेट अस शुअर अबाउट इट. म्हणजे आफ्टर द सगळे क्वालिटी चेक, प्राइसिंग सगळंच आणि काय काय करायचं आणि काय. कारण जोपर्यंत क्वालिटी चेक होत नाही आणि ते तसं समाधानासारखं आमचं प्रोडक्ट येत नाही तोपर्यंत कस्टमरना नाही सांगू शकत. दॅट इज द एकच रिझन आहे, तेवढंच आहे. सो ते लवकरच कळेल. स्टे ट्यून फॉर ऑल द अपडेट्स. थँक्यू सो मच. थँक्यू.